8 मार्च मुंबईतील अँटॉप हिल परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना. एक तरुण डॉक्टर, उज्ज्वल भविष्य असलेली मुलगी, पण प्रेमाच्या नात्यातल्या वेदनांनी तिचं आयुष्य संपवलं. डॉक्टर स्तुती सोनावणे या तरुणीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. घरात त्यावेळी कुणीच नव्हतं. बेडरूममध्ये ओढणीनं गळफास लावत तिनं आयुष्याचा शेवट केला. मात्र त्यापूर्वी तिनं 6 पानांची सुसाईड नोट लिहिली आणि त्या चिठ्ठीत तिनं आपल्या मनात दडलेल्या वेदनांना शब्द दिले. या नोटमध्ये तिने आपल्या प्रियकर फैजुल खान सोबतच्या नात्याची सुरुवात आणि त्या नात्याचा शेवट किती भयानक झाला याचा संपूर्ण प्रवास लिहून ठेवलाय. स्तुतीनं लिहिलं की तिची आणि फैजुलची पहिली भेट मुंबईच्या दादरमध्ये झाली होती. पहिल्या भेटीत दोघं बराच वेळ चालत चालत गप्पा मारत होते. त्या दिवशी त्यांनी एकत्र पिझ्झाही खाल्ला. त्या भेटीतूनच दोघांची मैत्री वाढली आणि हळूहळू ते मैत्रीचं नातं प्रेमात बदललं. यानंतर फैजुलनं स्तुतीचा वाढदिवस मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये साजरा केला होता. त्यानं स्वतः खोली सजवली होती. तो क्षण स्तुतीसाठी खूप खास होता. आपल्या सुसाईड नोटमध्ये ती लिहिते, ताज हॉटेलमध्ये केलेला तो बर्थडे मी कधीच विसरू शकत नाही. कुणी मला इतकं खास वागवेल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यानंतर दोघांनी एकत्र आठवणी तयार केल्या. अलिबागची ट्रिप, बाईक राईड्स, रविवारच्या भेटीत दोघांनी मिळून डान्स करत रील्स बनवत होते, बॅडमिंटन खेळत होते आणि आयुष्य खूप सुंदर वाटत होतं. पण या गोड सुरुवातीमागं एक काळी बाजू हळूहळू समोर येत होती. स्तुतीनं आपल्या नोटमध्ये फैजुल खानवर अनेक गंभीर आरोप केलेत. तिनं लिहिलं की नात्यात सतत त्याचा पुरुषी अहंकार जाणवत होता. तो वारंवार तिचा अपमान करत होता. ती म्हणते, तू माझ्याशी इतका रागाने बोलायचास की मी समोर असते तर कदाचित तू मला मारलं असतंस. इतकंच नाही तर रिलेशनशिपमध्ये असतानाही फैजुलच्या मोबाईलमध्ये डेटिंग ॲप असल्याचं तिनं लिहिलं. तसंच त्याला दारू आणि सिगरेटचं व्यसन होतं आणि त्याचा राग खूप भयानक होता. स्तुतीच्या मित्रमैत्रिणींनाही या नात्याबद्दल चिंता वाटत होती. ती लिहिते, माझे मित्र कधी कधी मस्करीत म्हणायचे, आम्हाला तुझं शरीर फ्रीजमध्ये पाहायला आवडणार नाही. त्यावेळी मला त्यांचं बोलणं चुकीचं वाटायचं, पण आज वाटतं कदाचित ते बरोबर होतं. प्रेमाची गोड सुरुवात हळूहळू भीती, अपमान आणि मानसिक वेदनांमध्ये बदलत गेली आणि शेवटी एका तरुण डॉक्टरनं आपल्या आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय, टॉक्सिक रिलेशनशिप किती धोकादायक ठरू शकतं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि स्तुती सोनवणेच्या मृत्यूमागील संपूर्ण सत्य काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.